नाहीये असा आरोप मतदारांचा। आणखी एक मोठी बातमी, नाशिकच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये देखील ईव्हीएम बंद पडलाय। प्रभाग 29च्या खोली क्रमांक 2 मध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन जे आहे ते बंद पडलेलं आहे। ज्या ठिकाणी ईव्हीएम बंद पडतायत किंवा बिघाड होतोय त्या ठिकाणी मतदारांचा खोळंबा होतोय। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदार हे रांगा लावून मतदान करण्यासाठी आलेले आहेत, मात्र काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड। आणखीन एक महत्त्वाची बातमी येते, पाहुयात। नाशिकच्या प्रभाग 29 मध्ये ईव्हीएम मशीन जे आहे ते बंद पडलेलं आहे। सकाळी 7:30 वाजता ठिकठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये काही बिघाड झालेला आहे। बिघाड जे आहेत ते काही ठिकाणी दुरुस्त करण्यात आलेले आहेत। मात्र नाशिकमधली बातमी, प्रभाग 29 मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडलंय, त्याच्यामुळे मतदारांचा मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय नेते मंडळी हे सकाळच्या वेळेतच मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत, सहकुटुंब त्यासोबत सर्वसामान्य नागरिक देखील। जर आपण ठिकठिकाणी बघितलं तर सकाळच्या वेळेतच म्हणजे 7:30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासूनच अनेक जण गर्दी करतायत। मात्र